नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, FY BComचा जो सिलेबस आहे सेमिस्टर सेकंडचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो सिलेबस फ्रेमवर्क केलेला आहे तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी, तुम्ही चांगले बिझनेसमॅन बनावं, तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये चांगला हातभार लावावा आणि अनेकांना रोजगार द्यावा, जेणेकरून तुम्हाला त्यातले बारकावे समजतील असा हा तुम्हाला सिलेबस फ्रेमवर्क केलेला आहे. मागच्या तासाला आपण बिझनेस इकॉनॉमिक्सवर बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे की कॉमर्सचा हा विद्यार्थी त्याचा संपूर्ण ॲटिट्यूड किंवा त्याची पर्सनॅलिटी किंवा तो जे शिकत आहे त्यातनं तो जो घडणार आहे, कॉमर्सचा विद्यार्थी हा भविष्याचा बिझनेसमन आहे हाच दृष्टिकोन समोर ठेवायचा आहे आणि एक चांगलं क्षेत्र आपण निर्माण करणार आहोत यावर आपण चर्चा केलेली होती. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सेकंड सेमिस्टरसाठी बिझनेस इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जेव्हा सिलेबस आपण अभ्यासतो हा सिलेबस बिझनेस इकॉनॉमिक्स पण मायक्रो लेवल, सूक्ष्म दृष्टीने, अंश दृष्टीने, म्हणजे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र त्याला म्हटलं जातं किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स त्याला म्हटलं जातं. तर बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये पण मायक्रो लेवलचा तुम्हाला स्टडी करायचा आहे की छोट्या छोट्या गोष्टी, लहान लहान बाबी, एक उद्योजक म्हटल्यानंतर त्याला संपूर्ण मायक्रो लेवलवर कसा स्टडी करायचा असतो आणि तो त्या दृष्टीने कसा घडत जातो याचे संपूर्ण बारकावे या सिलेबसमध्ये दिसून येतात. तर प्रत्येक भाग बघत असताना तुमच्यासाठी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे पहिलं युनिट जे आहे खर्च आणि प्राप्ती, कॉस्ट आणि रेव्हेन्यू आहे. दुसरं जे युनिट आहे तुमचं पूर्ण स्पर्धा बाजारातील किंमत आणि उत्पादन निश्चिती. तिसरं जे युनिट आहे अपूर्ण स्पर्धा बाजार स्थितीमधील किंमत आणि उत्पादन निश्चिती. आणि चौथं जे घटक आहे युनिट आहे ते घटक किमती, फॅक्टर प्राइसिंग असं आहे. हे 4 युनिट्स तुम्हाला आत्ता सेमिस्टरसाठी आहे. तर या प्रत्येक युनिटमध्ये कसा भाग आहे, काय काय जे महत्त्वाचे उपमुद्दे आहेत ते कशा पद्धतीने समाविष्ट केलेले आहे हा भाग आपण आज बघणार आहोत. पहिल्या युनिटमध्ये जो खर्चाचा भाग अभ्यासायचा आहे. खर्च, कोणतीही उद्योगसंस्था म्हटल्यानंतर तिला प्रत्येक उत्पादन, म्हणजे जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर तिथे खर्च येणारच आहे. मग तो खर्च जागेसाठी असेल, भांडवल गुंतवणुकीसाठी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी असेल, संयंत्र उभं करण्यासाठी असेल, जे वर्कर्स, जो रोजगार, जे श्रम काम करणार आहे त्यांच्यावर होणारा खर्च असणार आहे. म्हणजे प्रत्येक बाबीसाठी खर्च हा उद्योग क्षेत्रामध्ये येत असतो. आणि मग हा खर्च कशा पद्धतीचा आहे, कोणत्या प्रकारचा खर्च आहे. जिथे खर्च येतात तिथेच प्राप्ती येते, नफा येतो, रेव्हेन्यू मिळतो. म्हणून खर्चाच्या विविध संकल्पना आणि खर्चाचे प्रकार, कॉन्सेप्ट अँड टाईप्स ऑफ कॉस्ट हा तुम्हाला पहिल्या युनिटमधला पहिला मुद्दा आहे. मग कोणकोणते खर्च आहे त्याच्यामध्ये, तर आर्थिक किंमत आणि लेखांकन खर्च किंवा आर्थिक खर्च आणि लेखांकन खर्च, इकॉनॉमिक कॉस्ट आणि अकाउंटिंग कॉस्ट. त्यानंतर आहे खाजगी खर्च, सामाजिक खर्च, प्रायव्हेट कॉस्ट, सोशल कॉस्ट. म्हणजे जे खर्चाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहे त्या इथे अभ्यासायच्या आहेत. वास्तविक खर्च ॲक्च्युअल कॉस्ट आहे, संधी खर्च ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, व्यक्त होणारा खर्च, अव्यक्त होणारा खर्च, वाढीव खर्च, बुडीत खर्च, स्थिर खर्च, बदलता खर्च. हे सगळे खर्चाचे प्रकार आहेत. पण यामध्येही ज्या अर्थशास्त्राच्या दृष्टीने जे महत्त्वाचे खर्च अभ्यासायचे आहे, ज्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे, जे खर्च अधिक चांगले समजून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये एकूण खर्च, सरासरी खर्च, म्हणजे आधीचे पण खर्च अभ्यासायचे आहेच, ते सगळेच खर्च कोणकोणते आहेत हे आपण बघणारच आहोत. पण तरीही जेव्हा एखादी उद्योगसंस्था उभी राहते त्यासाठी येणारे महत्त्वाचे जे खर्च आहे, एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च आहे. तर टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट यांच्यामधला जो संबंध आहे तो कशा पद्धतीचा आहे तेही बघायचं आहे. खर्च वक्रांचे वर्तन, म्हणजेच जेव्हा अल्पकाळातले खर्च आणि दीर्घकाळातले खर्च हा भाग बघणार आहोत. हे थोडं किचकट वाटेल तुम्हाला, पण समजून घेतल्यानंतर, खर्च वक्रांचे आकार बघितल्यानंतर कळेल की अरे उद्योगसंस्थेला अशा पद्धतीचा खर्च असतो आणि तो अशा पद्धतीने आकार घेत जातो आणि उद्योगसंस्था वाढत जाते. खर्च जसजसा होत जातो तसा खर्च घटत जातो. म्हणजे खर्चाचा भाग, स्थिर खर्च जेव्हा आपण बघू तेव्हा
खर्च एकदा केल्यानंतर नंतर उद्योग संस्थेला प्रॉफिटच मिळत असतो, नफाच होत असतो. मग ते स्थिर खर्चातनं बदलत्या खर्चात कसं जातो आपण आणि खर्च वक्रांचे वर्तन कशा पद्धतीचे आहे ह्या पहिल्या युनिट्समध्ये अभ्यासायचं आहे. त्यामध्ये प्राप्तीच्या संकल्पना, खर्च म्हटल्यानंतर प्राप्ती, जसं एकूण खर्च आहे तसं एकूण प्राप्ती आहे. म्हणजे एकूण होणारा नफा उद्योग संस्थेला, मग किती खर्च केलेला आहे, त्यातनं किती उत्पादन मिळालेलं आहे, बाजारपेठेत त्याला किती किंमत मिळालेली आहे, एकूण प्राप्ती किती मिळत आहे. जसा सरासरी खर्च आहे तसाच सरासरी प्राप्ती पण आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू पण आहे. जसा सीमांत खर्च आहे तसा सीमांत प्राप्ती पण आहे. म्हणजे खर्चाच्या जशा संकल्पना आहे ज्या समजून घ्यायच्या आहे, तशा प्राप्तीच्याही संकल्पना ह्या समजून घ्यायच्या आहे. जेव्हा एकूण खर्च म्हणतो तो उद्योग संस्थेला येणारा खर्च, आणि एकूण प्राप्ती म्हणतो तो उद्योग संस्थेला त्या खर्चातनं जे उत्पादन निर्माण केलेलं आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, मार्केटमध्ये त्यांना किंमत मिळालेली आहे, खर्च जाऊन उरलेला जो भाग आहे तो एकूण प्राप्तीचा येतो. सरासरी खर्च संपूर्ण उद्योग संस्थेला आलेला खर्च आणि संपूर्ण उद्योग संस्थेला मिळालेली प्राप्ती. सीमांत खर्च उत्पादन प्रक्रियेमध्ये शेवटचा नग अधिक वाढवल्याने येणारा खर्च, ज्या खर्चाची भर पडते तो सीमांत खर्च, आणि जे उत्पादन होतं असा शेवटचा नग बाजारपेठेत विक्री केल्यानंतर त्या वस्तूपासून मिळणारी जी प्राप्ती आहे ती असते सीमांत प्राप्ती, मार्जिनल रेव्हेन्यू. असे हे खर्च आणि प्राप्तीचे भाग आहेत पहिल्या युनिटमध्ये. दुसरं जे युनिट आहे त्याच्यात पूर्ण स्पर्धा आणि बाजारातील किंमत आणि उत्पादन निश्चिती आहे. म्हणजे प्राइसिंग अंडर परफेक्ट मार्केट कंडिशन्स काय आहे, त्यातनं उद्योग संस्थेला मिळणारी किंमत आणि उत्पादन याचं कुठेतरी संतुलन हे साध्य करायचं असतं. मग त्यासाठी येणारे त्यातले जे भाग आहे, शुद्ध स्पर्धा, त्याचा मीनिंग काय आहे, त्याचे वैशिष्ट्ये काय आहे. शुद्ध स्पर्धा, आज बाजारपेठेत शुद्ध स्पर्धा जरी दिसत नसली तरी शुद्ध स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धा यांचं एकत्रीकरण करून काही त्यातले भाग हे अपूर्ण स्पर्धेमध्ये जातात, आणि मग अपूर्ण स्पर्धा आज रिअल फॅक्टमध्ये जी मार्केटमध्ये आपण त्यातले अनेक सारे भाग बघत आहोत. हे सगळे प्रकरणं जे आहे अतिशय इंटरेस्टिंग असे आहेत. जसं तुम्हाला अर्थशास्त्र एक एक टप्पा पुढे जाईल तशी त्याच्यात आवड निर्माण होत जाते, आणि पूर्ण स्पर्धेत हे आहे तर अपूर्ण स्पर्धेमध्ये हे आहे. त्यातनं आपल्याला प्रॉफिट करायचं आहे, मायक्रो लेवलवर हा सगळा स्टडी करायचा आहे. म्हणजे एक उद्योग संस्था असेल, त्या एका उद्योग संस्थेला येणारा खर्च, त्या उद्योग संस्थेने उत्पादनाचे घटक मिळवण्यासाठी केलेला जो खर्च आहे, त्यातनं मिळणारी प्राप्ती आहे. असं एक उद्योग संस्था किंवा एका उद्योग संस्थेचा मालक ज्या पद्धतीने उद्योग संस्थेची ग्रोथ घडवून आणत असतो, तो अभ्यास म्हणजे मायक्रो लेवलवरचा हा अभ्यास आहे. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, मग इथे एकच एक असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते. पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये म्हणजे पहिली 3 वैशिष्ट्ये जे आहे तिचा विचार जास्त केला जातो. असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते आज बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येतात. एकच एक किंमत आहे, म्हणजे कुठलंही एक प्रॉडक्ट घेतल्यानंतर, म्हणजे कोलगेट हे प्रॉडक्ट घेतलेलं आहे तर ते कुठल्याही बाजारपेठेत गेल्यानंतर त्याची किंमत एकच एक असते. असं म्हणत नाही आपण की 50 ग्रॅमच्या कोलगेट पेस्ट जी आहे तिचं जे पॅकिंग आहे त्याच्यावर इतकी किंमत आहे, आणि त्याच 50 ग्रॅमच्या त्याच्या बॉक्सवर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे दिल्लीची किंमत, मुंबईची किंमत, कुठलीही किंमत ही सारखीच असणार आहे. एकच एक किंमत असते. म्हणजे जे काही सुरुवातीचे आहे, जसं असं म्हणू की जाहिरातीचा अभाव आहे ह्याच्यात, हे दिसून येत नाही. आता पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य ते अपूर्ण स्पर्धेमध्ये जातं, म्हणून पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये ही दिसतात आहेत, आणि त्याचा अभ्यास आपल्याला ह्या सेकंड युनिटमध्ये करायचा आहे. आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत आणि उत्पादन निश्चिती कशी होते, पूर्ण स्पर्धेचा वक्र, मग आपला OX अक्ष आहे, OY अक्ष आहे. पूर्ण स्पर्धेचा वक्र हा OX अक्षाला समांतर आहे, हॉरिझॉन्टल आहे तो, का तर एकच एक किंमत आहे म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये संतुलन साध्य करायचं आहे, आणि मग त्याच्यामध्ये खर्च वक्र दाखवायचे आहेत आपल्याला. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अल्प कालखंडामध्ये असणारा समतोल आणि दीर्घ कालखंडामध्ये असणारा समतोल हा सेकंड प्रकरणामध्ये युनिटमध्ये आपण बघणार आहोत. शुद्ध स्पर्धा, अर्थ, वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आहेत, आणि पूर्ण स्पर्धा बाजारातील किंमत आणि उत्पादन निश्चिती जी आहे त्याचा अभ्यास, म्हणजे अल्प काळातला आणि दीर्घ काळातला समतोल हा इथे अभ्यासायचा आहे. अर्थशास्त्र म्हटल्यानंतर आणि तिथे कालखंडाचा विचार हा येतो आणि येतोच आहे. अल्पकाळ आणि दीर्घकाळ, मध्यम काल पण आहे, पण अल्प आणि दीर्घ कालखंडाचा विचार करून अर्थशास्त्रामध्ये अनेक सारे भाग किंवा अनेक सिद्धांत
मांडले गेलेले आहेत. म्हणजे जिथे जिथे अल्पकाळाचा उल्लेख होतो आणि जिथे जिथे दीर्घकाळाचा उल्लेख होतो त्याला अनुसरून अनेक साऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत मांडलेले आहे की जे आपल्याला अभ्यासायला पण आहे. जे तुम्ही पहिल्याच टर्मला बदलत्या प्रमाणाचा नियम वगैरे पण अभ्यासलेला आहे. थर्ड जे युनिट आहे अपूर्ण स्पर्धेचं, अपूर्ण स्पर्धा बाजार स्थितीमधील किंमत आणि उत्पादन निश्चिती. बघा, कोणताही उद्योग संस्थेचा मालक जेव्हा उत्पादन करतो तो फक्त खर्च व्हावा म्हणून असं करत नाही. तर कुणीही जो ओनर आहे तो काय विचार करतो की मला या उत्पादनातून नफा किती मिळणार आहे. म्हणून किंमत जिथे येते ना, तर त्या किमतीमध्ये उत्पादनाचा खर्च किती आहे, तो खर्च, उत्पादनाचा खर्च आणि मग मिळणारा नफा किती आहे याचं संतुलन साध्य करायचं असतं. तर तिथे अल्प कालखंडामध्ये स्थिती असते. मग खरंच समतोल साध्य होतो का, असमतोलाची स्थिती आहे का, तोटा आहे का, म्हणजे साधारण नफा, असाधारण नफा आणि तोटा अशी स्थिती असते. मग त्याचा भाग आपल्याला इथे बघायचा आहे. आणि अपूर्ण स्पर्धेचा भाग जेव्हा बघायचा आहे, अपूर्ण स्पर्धेचा अर्थ जेव्हा समजून घ्यायचा आहे, अपूर्ण स्पर्धा ही पूर्ण स्पर्धा, शुद्ध स्पर्धा, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा यांचं एकत्रीकरण करून त्यातले काही भाग अपूर्ण स्पर्धेच्या काही प्रकारांमध्ये आहे. मग अपूर्ण स्पर्धेचे प्रकार कोणते आहेत, तर मक्तेदारी आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, डिओपॉली आहे, म्हणजे द्विविक्रेताधिकार आहे, एक विक्रेताधिकार आहे, मक्तेदार आहे. हे अपूर्ण स्पर्धेचे जे प्रकार आहे, अपूर्ण स्पर्धेचा चार्ट म्हटल्यानंतर अपूर्ण स्पर्धा आणि खाली मक्तेदारी, त्याच्यानंतर मक्तेदारयुक्त स्पर्धा, द्विविक्रेताधिकार, एकाधिकार असे त्याचे जे प्रकार आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने इथे या युनिटमध्ये अभ्यासायचे आहे. मग मक्तेदारीमध्ये काय येतं, मक्तेदार जो आहे तो त्या उद्योगसंस्थेचा मालक असतो, होल अँड सोल असतो. तो ठरवतो, त्याचं त्या वस्तूवर प्रभुत्व आहे. तो ठरवतो की मला खर्च किती आलेला आहे, तर मी किंमत किती आकारायची आहे. त्याने ठरवलं तर तो अधिकची किंमत पण आकारतो आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या बाजारपेठांचा उपयोग करून घेतो. त्यासाठी तो मूल्यभेदाचाही वापर करतो. मग मूल्यभेदाचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. मक्तेदारीमध्ये जो भाग समाविष्ट होतो हा डिटेलमध्ये आहे. मक्तेदारीची व्याख्या आहे, वैशिष्ट्ये आहे, मक्तेदारीचे प्रकार पण आहे, भरपूर प्रकार आहे, तोही भाग तिथे येणार आहे. आणि परत त्याच्यामध्ये संतुलन साध्य करायचं आहे, कुठे अल्प कालखंडामध्ये आणि दीर्घ कालखंडामध्ये. म्हणजे हे जे प्रकरण आहे हे एक मोठं प्रकरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथला भाग समजल्यानंतर तुम्हाला कळेल की अपूर्ण स्पर्धा म्हणजे नेमकी काय आहे, तिथे मक्तेदार काय करत असतो आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा कशा पद्धतीची असते. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. तिकडचे काही पूर्ण स्पर्धेचे काही भाग आणि मक्तेदारीचे काही भाग असं करून मक्तेदारीयुक्त स्पर्धा निर्माण होते. आणि याच्यामध्ये असंख्य ग्राहक सगळीकडे आहेत आणि विक्रेते जे आहे, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता आहे आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये काही निवडक उत्पादक आहे, विक्रेते आहेत. मग हे जे काही विक्रेते आहेत हे काय करतात, बाजारपेठेवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. कधी ते संगनमत करतात, कधी ते म्हणजे बाजारपेठेमध्ये अभाव निर्माण करतात, म्हणजे वस्तूंचा तुटवडा निर्माण करतात. नफा मिळवण्यासाठी ते वेगवेगळ्या बाजारपेठांचा वापर करतात. मक्तेदारही तसाच करतो. म्हणजेच मक्तेदारयुक्त स्पर्धा त्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे आणि मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये समतोल कसा साध्य करायचा आहे हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. म्हणजे तिसरं जे युनिट आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. इथेही अनेक साऱ्या डायग्राम्स आहे. त्या डायग्राम्समध्ये खर्च वक्र आहे, प्राप्ती वक्र आहे. दोन्ही अक्षांवर म्हणजे OX अक्ष आणि OY अक्षांवर त्यांची जी ठिकाणं दिलेली आहेत, अक्षांवर जे मांडलेलं आहे हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्यानंतर त्या आकृत्या सोप्या होत जातात. पण त्यासाठी सगळे भाग समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसऱ्याच प्रकरणामध्ये अल्प विक्रेताधिकार पण आहे. इथे एकदम बोटावर मोजण्या इतके काहीच विक्रेते आहेत की जे संगणमत पण करतात. मग याच्यामध्ये बरेच जास्त डिटेलमध्ये नाही, तुम्हाला फक्त अर्थ आणि वैशिष्ट्येच अभ्यास करायचा आहे. द्वयाधिकार, डिओपॉली म्हणजे इथे तर दोनच विक्रेते आहेत. मग त्यांची वैशिष्ट्ये काय असणार आहे, दोघांचं बाजारपेठेवर प्रभुत्व आहे. हे ते किंमत ठरवण्याचा अधिकार ह्या अपूर्ण स्पर्धेमध्ये त्या
विक्रेत्याला आहे, म्हणजे त्या उद्योग संस्थेच्या मालकाला आहे. त्यामुळे किमतींचं प्रभुत्व नेहमी अपूर्ण स्पर्धेमध्ये असतं आणि अशी तो किंमत साध्य करतो की ज्याच्यातनं त्याला नफा हा साध्य होणारच आहे. कोणताही उद्योग संस्थेचा मालक नफा मिळवण्यासाठीच बाजारपेठेमध्ये उत्पादन सुरू करतो. असं कोणी म्हणणार नाही की मी जे उत्पादन करतो हे सगळं समाजासाठी आहे, मी फक्त खर्च करत राहील, असं कधी होणार नाही. तर म्हणून प्रत्येक खर्च केल्यानंतर उद्योग संस्थेचा मालक नफा कसा प्राप्त होणार आहे याचाच विचार करणार आहे. म्हणून डिओपॉली जे आहे त्याच्या कॉन्सेप्ट काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, फायदे तोटे काय आहे, साहजिकच हा त्यातला डिटेलचा भाग आहे. आणि पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा यांचे जे बाजार आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत काय चालतं आणि अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत काय चालतं याची तुलनाही या प्रकरणामध्ये आपल्याला करायची आहे. त्यानंतर शेवटचं चौथं जे प्रकरण आहे ते आहे फॅक्टर प्राइसिंग, घटक किमती. याच्यामध्ये विभाजनाचा किंवा वाटणीचा सीमांत उत्पादक सिद्धांत, उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, या चारही घटकांना त्यांचे मोबदले द्यावे लागतात. पण ह्या प्रत्येक चारही घटकांकडनं जे उत्पादन मिळतं त्याची सीमांत उत्पादकता कशी आहे, कशी मिळते, त्यांचे दिलेले जे सिद्धांत आहे ते आपल्याला इथे बघायचे आहे. त्यामध्ये उत्पादनाचे चारही घटक म्हटल्यानंतर खंड म्हणजे भूमीला मिळतो खंड. मग खंड म्हणजे काय, खंडाचे सिद्धांत आहे. मग रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांत आहे, खंडाचा आधुनिक सिद्धांत आहे आणि आभासी खंडाची जी कॉन्सेप्ट आहे की जी नेहमी थेरी पेपरमध्ये 5 मार्कांसाठी विचारली जाते, कारण ही कॉन्सेप्ट आहे. आणि जे खंडाचे सिद्धांत आहे हे थेरी म्हणजे मोठे प्रश्न आहेत. तर रिकार्डोचा खंड सिद्धांत काय आहे आणि खंडाचा आधुनिक सिद्धांत काय आहे, हे दोन्ही सिद्धांत आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. म्हणजे उत्पादनाच्या घटकामध्ये पहिला घटक भूमीचा, त्या भूमीला मिळतो खंड आणि खंडाचे सिद्धांत, असं या प्रकरणामधला पहिला जो सिद्धांत किंवा पहिलं जे घटक आहे त्याचा हा भाग आहे. भूमीनंतर श्रम येतात. मग श्रमाच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर मजुरी, वेतन, वेतनाचा अर्थ काय आहे, प्रकार आहे. कोणताही श्रम हा जेव्हा श्रम खर्च करतो त्याचा मोबदला म्हणून त्याला वेतन मिळत राहतं. मग वेतनाच्या दृष्टीने असलेल्या ज्या कॉन्सेप्ट आहे, किमान वेतन काय आहे, पैशातील वेतन काय आहे, वास्तविक वेतन काय आहे, निर्वाह वेतन काय आहे, वाजवी वेतन काय, हे सगळ्या वेतनाच्या कॉन्सेप्ट, त्याचे जे प्रकार आहेत हे सगळे आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. वेतनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. प्रत्येक श्रमाला त्यांनी खर्च केलेल्या श्रमाचा मोबदला म्हणून वेतन मिळतं. आणि त्यासाठी अजून त्यातला एक महत्त्वाचा भाग, जसं आधी आभासी खंडाचं सांगितलं की कॉन्सेप्ट ती विचारलीच जाते 5 मार्कांसाठी थेरी पेपर असेल तर, इथे तसंच आहे. श्रमाचा पाठीमागे झुकणारा पुरवठा वक्र, श्रम खर्च करत जातो आणि त्यानंतरची त्याची स्थिती कशा पद्धतीची निर्माण होते, हे श्रमाचा पाठीमागे झुकवणारा जो पुरवठा वक्र आहे त्यातनं आपण अभ्यास करणार आहे. याच युनिटमध्ये नफा पण आहे, संयोजन पण आहे, पण ते नंतरचा भाग आहे. तर हे जे आपण चारही युनिट बघितले तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही उदाहरणं तुम्ही द्यायची आहेत. मग मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, असंख्य उत्पादक आहे. मग त्यांची उदाहरणं कोणकोणती आहे ते तुम्ही सर्च करा, बघा आणि ती शोधून तुम्ही ह्या प्रश्नाचं छानपैकी उत्तर लिहून ते होम असाइनमेंट म्हणून पाठवायचं आहे. गुगल क्लासरूमला पाठवा किंवा माझ्या जो कॉलेजचा मेल ID आहे त्याच्यावर पाठवलं तरी चालणार आहेत. आज आपण सिलेबसचा जो भाग बघितला आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचा, त्यामध्ये खर्च, प्राप्ती, शुद्ध स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, बाजारातील किंमत आणि उत्पादन निश्चिती याचे पूर्ण स्पर्धेतला भाग, अपूर्ण स्पर्धेतला भाग आपण बघितला. सिलेबसमधला काय टॉपिक म्हणजे तुम्हाला काय या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचं आहे हा भाग बघितला. घटक किमती कशा पद्धतीचा आहे तोही भाग बघितला. म्हणजे सिलेबसचा जो एकूणच भाग आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पुढच्या तासाला आपण खर्च आणि प्राप्ती हे जे पहिलं युनिट आहे ते सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये खर्चाच्या विविध संकल्पना आणि त्याचे प्रकार आहेत आणि त्याचबरोबर एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च, की जे बिझनेस इकॉनॉमिक्स म्हटल्यानंतर, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हे खर्च अभ्यासणं हे अत्यंत आवश्यक आहे. खर्चाच्या ह्या संकल्पना समजून घेतल्यानंतरच आपण प्राप्तीच्या संकल्पना समजून घेतो आणि मग आपण खर्च वक्रांचे जे वर्तन आहेत अल्पकालीन, दीर्घकालीन, त्यांचा जो भाग आहे तो डिटेलमध्ये बघतो. म्हणून पुढच्या तासाला आपण खर्चाच्या संकल्पना, प्रकार, एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च यांचं कोरिलेशन कसं आहे त्यांचं, तर तो भाग आपण बघणार आहोत.